हॅलो नमस्कार। तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बनवणार आहे मी मार्बल केक आणि याची रेसिपी पण खूप सारी सोपी आहे आणि बघू शकता किती सुंदर असा तयार झालाय। याला जाळी पण खूप छान आली आहे आणि खायला पण तो खूप टेस्टी लागतो। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघू शकता तुम्ही किती असा स्पॉन्जी झालाय आणि किती मस्त सुंदर अशी जाळी आलेली आहे। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर रेसिपीसाठी ना मी इथं साहित्य घेतलंय। तर 1 कप बेकिंग पावडर घेतली आहे, 1 कप दूध घेतलंय आणि 1/4 कप आपण तेलाचा वापर करणार आहोत आणि ज्या कपाने आपण दूध घेतले ना तेच कप वाटीत मी इथं पिठी साखर घेतलेली आणि एक 10 रुपयाची पाऊच भेटते मिल्क पावडरची, तीही तुम्ही घेऊ शकता। तर इथं व्हॅनिला एसेन्स घेतलंय मी एका छोट्या वाटीत, 2 चमचे लिंबाचा रस घेतलाय, बेकिंग पावडर लागेल आपल्याला, बेकिंग सोडा आणि कोको पावडर। तर बेकिंग पावडर आपल्याला 1 टीस्पून लागन आणि बेकिंग सोडा आपल्याला ½ टीस्पून लागन। तर इथं कोको पावडर पण आपल्याला 2 ते 4 चमचे लागन। तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी आपल्याला एक केक टिन लागन आणि 2 बाउल लागतील। तर आता आपण सर्वप्रथम ना एक स्पॅच्युला पण लागन आणि आता आपण बॅटर बनवायला घेऊयात। तर खूप सोपी रेसिपी आहे, अगदी कोणीही बनवू शकतं। तर आपण केक कढईत बेक करणार आहोत। तर मी इथं मीठ टाकून याच्यात एक वाटी ठेवून घेतली, तोपर्यंत आपली कढई पण प्रीहीट होईल। तर 1 कप मी इथं दूध घेतलंय। आता आपण जी लिंबाचा रस घेतला होता ना 2 चमचे, तो यात टाकून घेणार आहोत आणि याला मिक्स करणार आहोत। तर मिक्स केल्याच्या नंतर ना आपल्याला याला 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं, कारण मग आपलं दूध थोडंसं असं फुटलं जातं। तर हे बघू शकता मी आता लिंबू टाकून याला छानपैकी असं मिक्स केलंय आणि आपण याला आता साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत ना आपण जो केक टिन होता ना त्याला असं मैदानी डस्टिंग करून घेऊया। तुमच्याकडे जर बटर पेपर अवेलेबल असला तर तोही तुम्ही घेऊ शकता। तर माझ्याकडला आता बटर पेपर संपला होता, तर मी इथं छान असं एक छोटं भांडं घेतलंय मी ½ केजीचं आणि त्याला असं थोडंसं तेलाने ग्रीस करते आणि याच्यावर थोडीशी मैद्याची डस्टिंग करायची, जेणेकरून आपला केक पटकन निघतो, अगदी चिकटत नाही, काहीच नाही। तर अशी छानपैकी मैद्याची डस्टिंग करून घेते याला। बनवायला तर खूप सारा सोपा आहे, पण खायला तर खूप सारा टेस्टी पण लागतो। तर म्हटलं चला आपण रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करूयात। तर छान अशी मैद्याची मी इथं डस्टिंग करून घेतली आहे आणि आता जे आपण दूध आणि लिंबू टाकून घेतलं होतं तर ते आता छान असं फुटल्या गेलंय। तर चिमूटभर थोडंसं मीठ टाकून घेतलं। आता जी पिठी साखर होती ना ती घेतली आहे, ज्या कपाने आपण दूध घेतलं होतं ½ कप, त्याच कपाचा वापर करून आपण तेवढीच इथं पिठी साखर टाकून घेतली आणि 1/4 कप तेलाचा वापर केलाय। त्यानंतर आपण इथं व्हॅनिला एसेन्स टाकून घेणार आहोत। याचे पण मी अशी थोडेस अर्धा 1 चमचा टाकून घेते। याने ना आपल्या केकला छान अशी चव येते। तर हे छान असं मिक्स करून घेऊयात। तर यात गिंठुळ्या वगैरे अजिबात राहिल्या नाही पाहिजे, आपल्याला छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचंय। तर हे बघू शकता मी असं याला मिक्स केलंय, सगळं बॅटर छानपैकी असं मिक्स झालं पाहिजे। आपण आता त्यावर ना एक चाळणी ठेवून मैदा टाकून घेऊ। आपण मोठा कप एक मैदा घेतला होता आणि 10 रुपयेवाली जी पाऊच भेटते ना तर मिल्क पावडरची, तर मी त्याचा वापर केला होता, तर ती पाऊण वाटी होती। तर आता मी इथं ½ टीस्पूनचा वापर करून इथं 1 टीस्पून बेकिंग पावडरचा वापर करते आणि ½ टीस्पून आपल्याला बेकिंग सोडाचा वापर करायचा आहे। तर सध्याला माझं 1 टीस्पूनचा चमचा हरवलाय, त्यामुळे मी ना ½ टीस्पूनच्याच मापाने तुम्हाला सांगते। तर ½ टीस्पूनच्या चमच्याने मी 2 चमचे बेकिंग पावडरचा वापर केलाय आणि 1 चमचा बेकिंग सोड्याचा वापर केलाय आणि हे छान असं चाळून घेते। यात काही गिंठुळ्या वगैरे राहिल्या असल्या तर त्यावरती, त्यामुळे याला चाळूनच घ्यायचं। हे बघू शकता मी आता इथं मैदा, मिल्क पावडर आणि बेकिंग सोडा, बेकिंग पावडर छान असं चाळून घेतलंय। तर हे बघू शकता थोडेसे जे गिंठुळ्या वगैरे आहेत त्या वरती अडकले आणि याला आता ना मी छान असं मस्त मिक्स करून घेते आणि याचा आपल्याला एकदम असं छान बॅटर बनायचं, एकदम रिबन कन्सिस्टन्सी मध्ये झालं पाहिजे। तर बघू शकता मी याला छान असं एकाच डायरेक्शननी फिरवून घेते
आणि आता याला असं मिक्स करून घेते. याच्यात अजिबात गिंठुळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. बॅटर थोडंसं घट्ट वाटत असलं तर थोडासा दुधाचा वापर करायचा. तर मी इथं 1-2 चमचेचा दुधाचा वापर करू वाटत होता. आता हे बॅटर ना आपण 2 पोर्शन्स मध्ये करणार आहोत, म्हणजे एका दुसऱ्या बाउलमध्ये पण हे बॅटर थोडंसं काढून घेऊयात. तर हे बघू शकता दोन्ही बॅटरमध्ये थोडं समसमान बॅटर राहिलं पाहिजे असं काढून घ्यायचं, कारण आता आपल्याला ना दुसऱ्या बॅटरमध्ये कोको पावडर ॲड करायची आहे, तर थोडा चॉकलेटचा फ्लेवर येण्यासाठी. तर हे बघू शकता मी आता इथं ना 1 मोठा चमचा ना कोको पावडरचा वापर केलेला आहे. आणि याच्यात आता आपण 1-2 चमचे दूध घालून याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर मग आपल्या दोन्ही बॅटर असे इथं तयार होऊन. जास्त पण कोको पावडरचा वापर करायचा नाही, कारण मग जास्त कोको पावडरचा वापर केला की केकला एक कडवटपणा येतो. तर 1च चमचा, कलर खूप छान येतो 1 चमच्यामध्येच. हे बघू शकता. आता अजून थोडंसं घट्ट वाटतंय तर मी याच्यात थोडंसं दूध ॲड केलंय. तुम्हाला जर बॅटर घट्ट वाटत असलं तर तुम्ही वरतून त्यात थोडंसं दूध ॲड करू शकता. तर याला आता छान असं मिक्स करून घेते. याच्यात पण अशा गिंठुळ्या वगैरे काहीच राहिल्या नाही पाहिजे. याला छानपैकी असं मिक्स करायचं. हे बघू शकता आपलं बॅटर इथं बनवून आता तयार झालेलं आहे. तर आता आपण जो केक टेन ग्रीस करून ठेवला होता तर तो घेऊ आणि आधी ही व्हाईट बॅटर, व्हॅनिला बॅटर टाकून घेऊयात. तर आपल्याला मार्बल केकला छान अशी डिझायनिंग येण्यासाठी ना आपल्याला आधी म्हणजे एक बॅटर टाकलं की दुसरं बॅटर टाकायचं. हे बघू शकता मी आता इथं हे व्हाईट बॅटर आधी टाकून घेते व्हॅनिलाचं, आणि नंतर त्याच्यावर परत चॉकलेटचं बॅटर टाकून घेते. म्हणजे अशा प्रकारे जर आपण लेअर करून टाकलं तर मार्बल केकला डिझायनिंग खूप छान पडते आणि तो खूप असा आकर्षित वाटतो. तरी बघू शकता मी आता इथं व्हॅनिलाचं बॅटर टाकून घेतलं, नंतर परत चॉकलेटचं बॅटर टाकून घेतलं, आणि असंच करून आपण यात सगळं बॅटर टाकून घेऊ शकता. तुम्हाला जर असं नसलं जमत तर तुम्ही चमच्याचा वापर करून देखील हे बॅटर टाकू शकता. तर मी आता परत यात व्हॅनिलाचं टाकून घेते. हे बघू शकता आपलं बॅटर पण एवढं असं एकदम परफेक्ट झालंय ना. अशाच पद्धतीने आपल्याला सगळं बॅटर टाकून घ्यायचंय, म्हणजे एकावर एक कलर ॲड करत जायचं. हे बघू शकता. आता इथं परत आता चॉकलेटचं बॅटर टाकून घेऊया. तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही चमच्याचा देखील वापर करू शकता, कारण मी आता मार्बल केक खूप वेळा बनवलाय त्यामुळं. हे बघू शकता आपलं बॅटर किती असं परफेक्ट झालंय ना. अशाच प्रकारे आपण सगळं बॅटर येतं इथं टाकून घेऊयात, जेणेकरून आपला मार्बल केक ना खूप छान होईल आणि दिसेल सुद्धा. त्याला खूप छान असे लेअरिंग पडते आणि डिझायनिंगही खूप छान येते. तर अशाच पद्धतीने सगळं बॅटर इथं टाकून घेऊयात. एक थर करून इथं आपलं सगळं बॅटर आता इथं टाकून झालंय. तुम्ही बघू शकता. अगदी आता थोडंसंच 1-2 लेअर होईल आणि मग आपलं सगळं बॅटर इथं मस्तपैकी असं टाकून होईल. हे बघू शकता आता सगळं बॅटर इथं टाकून झालंय. थोडीशी मेहनत असती पण डिझायनिंग पण तेवढेच मग छान येते त्याला. तर अशा पद्धतीने बनवला तर मग खूप छान होतो. आणि मार्बल केक शक्यतो असा कलरफुलच असतो. बॅटर सगळं टाकून झालंय. आपण याला ना आता एक डिझायनिंग करून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक मोठी टूथपिकची काडी घेतली आहे आणि अशी याला छान अशी डिझायनिंग करून घेऊया. एक डिझायनिंग झाली की आपली काडी थोडीशी पुसून काढायची, त्यामुळे मग ती असं जास्त चिकटत वगैरे नाही आणि डिझायनिंगही खूप छान पडते. तर हे बघू शकता मी अशा टूथपिकच्या काडीने याला छानपैकी अशी डिझायनिंग करून घेतली आहे आणि खूप छान अशी डिझायनिंग पडते याची. बघू शकता तुम्ही. तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझायनिंग देऊ शकता, फुलांची वगैरे किंवा साधी. तर असा खूप असं सुंदर दिसतो त्याने केक, अजून छान दिसतो. तरी बघू शकता दिसायला पण किती असा सुंदर वाटतोय. तर आता जी कढई आपण प्रीहीट करायला ठेवली होती तर ती पण आता प्रीहीट झालेली आहे. मी कढईत मीठ
टाकलं होतं खाली। मी केक बनवताना ह्याच कढईचा शक्यतो जास्त करून वापर करते। तर मस्त असं केकचं बॅटर आपण ठेवून घेतलंय केक टिन याच्यावर आणि आता आपण याला 30 ते 35 मिनिटं छानपैकी बेक होऊन देऊयात। तर मस्त असं झाकण ठेवलंय आणि आपण आता 30 ते 35 मिनिटाच्या नंतर याला चेक करूयात। तर 30 ते 35 मिनिटाच्या नंतर बघू शकता तुम्ही हा केक किती म्हणजे फुगून वरती आलाय। आणि आता एक टूथपिकची काडी टाकून मी चेक करते की आपला केक झालाय की नाही। तर टूथपिकची काडी जर अशी क्लीन आली तर समजून जायचं की आपला केक पूर्ण झालाय। आणि जर थोडी ओलसर चिकटली तर मग अजून थोडंसं 5-10 मिनिट बेक होऊन द्यायचं। तर बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते, टूथपिक एकदम अशी क्लीन येऊ राहिली तर आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे। तर याला मी आता खाली काढून घेते आणि थोडासा थंड करायला ठेवते। थंड झाल्याच्या नंतर ना मग आपण याला काढून घेऊयात। आणि बघू शकता तुम्ही खूप असा फुगलाय आणि स्पॉन्जी पण झालाय खूप सारा। तर आता याला ना आधी आपण आता थंड झालाय, मी याला 15 ते 20 मिनिटं थंड होऊन दिलंय आणि याच्या ज्या कडाच्या साईड असतात ना याला आपण थोडंसं असं मोकळं करून घेऊयात। हे बघू शकता अशा कडा मोकळ्या केल्या की केक अगदी आपला लगेच निघतो। तर हे बघू शकता थोडंसं टॅप केलं की लगेच आपला केक असा मस्त निघलेला आहे। आणि बघू शकता तुम्ही किती सारा स्पॉन्जी झालाय आणि किती छान असा कलरफुल झालाय आणि खायला तर इतका टेस्टी लागतो ना, बापरे। तुम्ही एकदा करून नक्की बघा। तुम्ही दुकानातला मार्बल केक, बेकरीमधला मार्बल केक खायचा विसरून जाल, इतका छान लागतो आणि अगदी कमी साहित्यात घरच्या घरी बनवून तयार होतो। तर हे बघू शकता मी तुम्हाला याचा ना एक पीस कट करून दाखवते की आतमधून कसा झालाय बघू आपण। तर हे बघू शकता मी तुम्हाला असं कट करून दाखवते। हे बघू शकता किती असा मऊ लुसलुशीत जाळीदार झालेला आहे आणि खूप असा स्पॉन्जी देखील झालेला आहे। बघू शकता किती सुंदर असं झालेला आहे। मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते त्याला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि आतमधूनही त्याची नक्षी ना खूप अशी छान आलेली आहे। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं बनून तयार झालेला आहे। तर तुम्हाला जर ही रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, कारण आपल्या मुलांना बाहेरचं खायला देऊस तर घरातलं घरी करून घातलेलं कधीही चांगलं, कारण बेकरीमध्ये हे प्रोडक्ट खूप दिवसाचे असतात पॅकेटमधले आणि आपण तेच मुलांना घेऊन देतो। तर अशा पद्धतीने घरी केलं तर मुलंही आवडीने खातात आणि आपण केल्याचं एक समाधान पण वाटतं। तर चला भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।